म्हणजे हे बघा, तुम्हाला वाटत असेल मजाक करतोय. हे असं आहे डायरेक्ट. 2 बावळटांमुळे प्रॉब्लेम झाला आहे, फक्त 2. त्यांची कशी लाल करतो बघा आता मी. की शहाण्यांनी ना त्यांचा बैल घरी ठेवणे, ट्रेकच्या ठिकाणी अजिबात बैल आणू नये. अरे आहे बाई, मी मागं नाही पडू देणार. ठेव पाय बिंदास. छोटा ट्रेक वाटतो, असं काही एवढं अवघड नाही वाटत आहे. म्हणजे 15 मिनटात तर आम्ही ते नेडं दिसायला पण लागलं आमच्या जवळ. बघताय ना, एकदम परफेक्ट दिसत असेल. व्ह्यू खतरनाक आहे. हवा थोडी नाही आहे इथे. हवा का नाही आहे, कारण इथे चारही बाजूनी डोंगर असल्या कारणाने हवेचा प्रेशर त्याच साईडला राहतो आहे. या साईडला येण्यास काहीच चान्सेस नाही हवेला, म्हणून थोडंसं गरम वातावरण आहे इथे. त्या साईडला म्हणजे डोंगर चढल्यानंतर त्या साईडला गेल्यावर हवा छान असेल मे बी. जसं की आपल्याकडे मानताय, नाशिकमध्ये म्हटलं जातं की हे नेडं जे ते देवीने पाय मारल्यामुळे बनलं आहे. पण ती आख्यायिका काय, त्याचं मागे सायंटिफिक रिझन आहे की जेव्हा लावा रसापासून हे डोंगर बनले गेले होते, तेव्हा काही पोकळ भाग राहायचा आणि हे नेडं छोटं होतं आधी. पण मग कालांतराने जशी जशी तिथून ऊन वारा पाऊस हे फ्लो होत गेलं, तसं तसं तो नेडं वाढत गेलं. हे झालं सायंटिफिक रिझन. म्हणजे असं ठोकलं गेलं आहे, त्याच्यानंतर ते जे ते वरती आलेलं आहे हे बघ एकदा. त्याच्यामुळे भारत बनला आहे का? भारत नाही बांधलं. हा जो खंड आहे ना, हां, ते तूट आशिया खंड. अशा खंड नाही. मग आपला जो आहे एक स्पेसिफिक रिजन आहे, एवढं परफेक्ट नाही. अरे पण इंडिया काहीतरी तर म्हणशील. त्याला इंडिया कसं काय म्हणू तो? मग एशिया खंडात म्हण ना. हा ठीक आहे, आशिया खंड. पण आशिया खंडात रशिया येते का? रशियाचा काय संबंध आशियामध्ये? रशिया पूर्ण वेगळा खंड आहे. चीन रशियाचा. हो, आपल्या एशियात येतं चीन. नाही, मग चीन नाही. चीन त्या याच्यात होतो, समोरच्या याच्या. आणि आपला जो हे ना, ते असं समुद्रात वाहत आलंय आणि ते ठोकलंय चीनच्या बाउंड्रीला. ओके. आणि त्याच्यातून त्या कोलिजनमुळं खालचा माती पैती असं सगळं वरती येऊन एव्हरेस्ट बनलंय. समजलं का मित्रांनो? भूगोल बघ. याच्या म्हणण्यानुसार ठोकल्या गेल्यामुळे ते वर आलं आणि एव्हरेस्ट तयार झाला. अरे भाऊ, आता याच्यावर मी घरी जाऊन अभ्यास करेल. तुम्ही बघत राहा व्लॉग, पांचट असेल तरी बघत राहा. ट्रेकिंग सोपं वाटतं का? ही फर्स्ट टाइम आली आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. आम्ही अशा इन द मिडल ऑफ काहीतरी डोंगर अटकलोय. काय वाटतं, नेड्याचा डोंगर एवढा सोपा होता? अशांना विचारा. एवढा सोपा ट्रेक होता ना, पण आमच्या काही मूर्ख अतिशय पागल पोरांमुळे, त्यांना काहीच एक्सपिरियन्स नाही, त्यांच्यामुळे 3-4 जणांच्या जीवाची थोडीशी हाल झालेत. म्हणजे बघा, हा अटकला होता. आता खालून याला इथं यावं लागलं. त्याच्या पायात शूज नाही आहेत आणि ते जे वरती तिघं पोचलेत त्या बावळटांमुळे हा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे अतिशहाण्यांनी ना त्यांचा बैल घरी ठेवणे, ट्रेकच्या ठिकाणी अजिबात बैल आणू नये. आणि फायनली 2-2.5 तासाच्या स्ट्रगलनंतर, म्हणजे हे बघा, तुम्हाला वाटत असेल मजाक करतोय, हे असं आहे डायरेक्ट. 2 बावळटांमुळे प्रॉब्लेम झाला आहे, फक्त 2. त्यांची कशी लाल करतो बघा आता मी. दाखवतोच तुम्हाला व्हिडिओ, थांबा. आणि जिथे पोचायचं होतं तिथे फायनली पोचले. हा बघा, हे 2 ते बावळट आणि एकांचे माकडे. आणि फायनली नेड्यात पोचलोय आम्ही. हे बघा, इकडं गँग बसली, इकडे लेडीज गँग बसली. म्हणजे त्या फोटो काढून उतरून गेले आता. मस्त छान हवा चालू आहे, छान वाटतंय. डोंगराची या साईडला हवा नाही, पण इकडून अशी छान हवा येते. आणि याचं तुम्ही
स्ट्रक्चर बघू शकता, म्हणजे एकदम असं वरून जे बनलंय ना, म्हणजे असं स्मूथ झालंय हवा जाऊन जाऊन, पाणी लागून लागून. म्हणजे ती आपली आख्यायिका खरी असेल नसेल माहीत नाही मला, की देवीने लात मारून पाडलेलं आहे हे किंवा काय, पण मग हवा जाऊन जाऊन हे नेडं मोठंच होत जातं आहे आणि सह्याद्रीतलं सगळ्यात मोठं नेडं म्हणून ओळखलं जातं. आणि फायनली मी अवतार पण चेंज केला आहे. हबीबी कम टू मोहनदरी. आपला मस्त ट्रेक झाला आहे, भयान ॲडव्हेंचर पण झालं आहे. तुम्ही म्हणाल सोपा ट्रेक पण अवघड कसं काय केला, तर 2-3 बैलांमुळे आमचा ट्रेक अवघड झाला आहे ह्या समजून. आता मस्त मजा आली, ड्रोन बिन उडवले, ड्रोन शॉट्स टाकतो. कसे वाटले नक्की सांगा. छान वाटतं इथे येऊन. या डोंगराच्या या साईडला काहीच हवा नाही, पण नेड्यात जेव्हा जातो तेव्हा भयानक हवा चालू असते. एक नंबर वाटतं, छान फिलिंग आहे. काही मधाचे पोळे पण तिथं आहेत, मधमाशांचे पोळे, ते पण सांभाळून जरा बघावे लागतात. जाताना कधीच सेंट वगैरे मारू नका, नाहीतर तुम्ही आणि मधमाशा नेड म्हणजे तुमची लाईफ बाय बाय. कसा वाटला व्लॉग? छोटा असेल. धन्यवाद. नक्की कमेंट करा कसा वाटला. भेटूयात 11व्या किल्ल्यावर. हा होता आपला 10वा किल्ला. जय हिंद, जय महाराष्ट्र.